देवाभाऊ गायकवाड हे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत। भाऊ, काय सांगू शकता तुम्ही त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी? आज आपल्या कळाट आणि पवळेवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मनीषाताई संतोष पवळे यांची निवड झाली। खर तर मी सर्व उपस्थितांच्या वतीने आणि मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या वतीने ताईंना त्यांच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो व या पवळेवाडी गावचा एक आदर्श आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देऊन आपल्या गावचा आपल्या भागाचा विकास करण्यासाठी सर्व कार्यकर्ते तत्पर असतात। खरं तर पवळेवाडी गाव हे मावळ तालुक्याचे एक आदर्श गाव आहे। एक कष्टाळू गाव ज्या गावाचं नाव घेतलं जातं तालुक्यामध्ये तर ते पवळेवाडी गावचं घेतलं जातं आणि पवळेवाडी गाव हे विविध उपक्रमांतून आपल्या तालुक्यात अग्रगण्य असणारं गाव आहे। खऱ्या अर्थाने या गावचा विकास ताईच्या माध्यमातून होईल हा एक विश्वास देतो आणि ताईला या दोन्ही ग्रुप ग्रामपंचायत म्हणजे कळाट आणि पवळेवाडी गावचा विकास करण्यासाठी जो काही निधी लागेल तो निश्चितच मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके हे मोठ्या प्रमाणात देऊन या गावचा विकास करतील हीच एक अपेक्षा बाळगून परत एकदा मी माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आणि उपस्थित सर्वांच्या वतीने ताईंना या त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। ताई, तुम्ही ह्या उपसरपंचपदी निवड झाली, काय सांगू शकता ताई? तुम्ही तुमचं विजन काय असणार आहे पुढे, कशी काम करणार तुम्ही? थोडक्यात फक्त तुम्ही काय सांगू शकता? मी प्रथमतः सगळ्या कल्लाड ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सरपंचांचं आभार मानते, ग्रामस्थांचा आभार मानते की मला बिनविरोध निवडून दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानते। जे काही अडचणी मी त्याच्याशी सामोरी जाईल, मी अडचणी आणणार नाही एवढीच अपेक्षा बाळगते। खूप छान ताईंनी सांगितल्याबद्दल। सर, तुम्ही काय सांगू शकता? तुम्ही ताईंना शुभेच्छा देण्यासाठी आला, तुमचा परिचय द्या। मी भिकाजी भागवत, सरपंच ग्रामपंचायत निगडे। या ठिकाणी आज मनीषाताई संतोष पवळे यांची कल्लाट पवळेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झालेली आहे। मी त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो। या ठिकाणी हे पवळे परिवार जो आहे तो राजकीय सामाजिक अनेक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारा आणि सामाजिक कार्याची आवड असणारा हा परिवार आहे। या परिवारातील एक तरुणी आज उपसरपंचपदी निवड झालेली आहे। त्यांच्या भावी कारकिर्दीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या निमित्तानं या ठिकाणी जनसेवक देवभाऊ गायकवाड यांचं मावळ तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर समाजसेवेचं काम आहे ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आमदार सुनील शेळके यांनी कालच त्यांच्या पत्नी प्राचीताई गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यांना सुद्धा या ठिकाणी या निमित्तानं मी उमेदवारीसाठी शुभेच्छा देतो आणि भरभरून या ठिकाणी पाठिंबा आमच्या भागातून प्राचीताईंना राहील असे या ठिकाणी मी आश्वासन देतो। खूप छान। तुम्ही काय सांगू शकता? या आज उपसरपंचपदी ताईंची निवड झाली, दोन शब्द सांगू शकता? प्रथमतः आमचं कल्लाड ग्रुप ग्रामपंचायत हे गेल्या 2023 मध्ये कार्यरत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करताना आमच्या गावचे विद्यमान सरपंच आदरणीय शिवाजीराव करवंदे असतील, त्याचप्रमाणे उपसरपंच देवाभाऊ धनवे असतील, त्याचप्रमाणे उपसरपंच सोमनाथजी आगिवले असतील आणि आमचे 7 जणांची बॉडी असेल, हे अतिशय कार्यक्षम म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। कारण मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ आतापर्यंत 6.5 कोटीची कामं या विकास कामं या गावामध्ये त्यांच्या मार्फत झालेले असताना आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचे जनसेवक आदरणीय देवाभाऊ गायकवाड हे देखील या ठिकाणी ताईंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात। आता ते आपलं पंचायत समितीसाठी भावी पंचायत समिती सभापती म्हणून ते कार्यरत होत असताना त्यांना आमच्या गावातून भरघोस असं मतदान करून त्यांना विजयाची आजच ग्वाही देतो। त्यांचा विजय आज या ठिकाणी निश्चित असं मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो। तुम्ही काय सांगू शकता आजच्या घडीबद्दल, उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल? आजची जी ग्रुप ग्रामपंचायत कल्लाड पवळेवाडी यांची मनीषाताई पवळे यांची निवड झालेली आहे, हे गेले 5 ते 7 वर्षापूर्वी जे आमचे विकास सोसायटीची निवडणूक झाली, निगडं कल्लाड पवळेवाडी असे विकास सोसायटीची ही 3 गावं आहेत। त्या ठिकाणी 13 सदस्यांपैकी 12 सदस्य देखील आमच्या त्या वेळेस निवडून आलेले आहे। हे झाल्याच्या नंतर आता ग्रामपंचायत होऊन 2 वर्ष पूर्ण होत आहे। 3ऱ्या वर्षात पदार्पण करीत असताना आज मनीषाताईची या ठिकाणी उपसरपंच म्हणून एकमताने निवड झालेली आहे। मी त्यांना भरभरून अशा शुभेच्छा देतो, सदिच्छा देतो आणि आता या ठिकाणी देवाभाऊ या शुभेच्छाच्या देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात। भाऊंचं पण आभार मानतो। त्याचप्रमाणे निगडे गावचे सरपंच भिकाजी भागवत त्यांचा देखील या ठिकाणी मी आभार मानतो आणि थांबतो।
आपल्या बरोबर ताई, तुम्ही काय सांगू शकता की तुमच्यात महिलांमध्ये जे एखादी उपसरपंच झाली आज, काय सांगू शकता म्हणजे तुम्हाला वाटतं महिला पुढे यावा आणि परत देवाभाऊच्या मिसेस पण पंचायत समितीला इच्छुक आहे, काय सांगू शकता तुम्ही? सांगायला तर तसं असं म्हणजे त्यांची निवड झाली मनीषा ताईंची, खूप मला पण खूप अभिमान वाटतंय की एक महिला आहे ती पुढे पाऊल टाकते या असं काहीतरी होते. मला पण खूप आनंद वाटतो. तशी आपली प्राचीताई पण आहेत पुढे, मी पण म्हणते का तशी एक पिन आपल्याला पण एक महिला भेटावा की अडचणीला प्रत्येक वेळी एक जरी का होईना एखादा जेंट्स असं महिलेलाच बोलती, काय अडचणी असतात ते आपल्या सुटतात. त्यासाठी मी पुढच्या याच्यामध्ये जे येईल ते प्राचीताईंनाच अशी माझी पण खूप खूप इच्छा आहे. आणि माझ्या कल्लाड पळवाडी ग्रामपंचायत तर्फे मी सर्व प्राचीताईंना खूप खूप शुभेच्छा देते का या पुढच्या वाटचालीसाठी त्यांचा विजय होईल. खूप छान तुम्ही सांगितल्याबद्दल. बोलणार होत्या का? बोला बोला तुम्ही. आज याच ठिकाणी पवळेवाडी कल्लाट आमच्या सुनबाई मनीषा संतोष पवळे यांची निवडणूक झालेली आहे. तर आम्हाला सर्वांना खूप आनंद झालाय. त्यांना मी सगळ्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते.